नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे तुम्ही मूग बघत असाल, तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीनं मुगाची आमटी. तर ती कशी बनवायची हे मी दाखवणार आहे. तर ही आजची जी रेसिपी आहे ती माझ्या आईची आहे बरं का. म्हणजे आई अशी एकदम साध्या पद्धतीनं मुगाची आमटी बनवते आणि अतिशय चविष्ट अशी. तर एखादा पदार्थ खूप जास्त मसाले किंवा तेल वगैरे टाकूनच बनवलं तर छान होतो असं माझं सुद्धा मत नाही. तर ती अगदी साध्या पद्धतीनं कालवणं बनवते, पण अतिशय चविष्ट बनवते. तर आज तिच्याच हातची म्हणजे ती जशा पद्धतीनं मुगाची आमटी बनवते तशाच पद्धतीनं मी आजची रेसिपी दाखवणार आहे. सोपी रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट अशी ही मुगाची आमटी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी हिरवे मूग घेतलेलं आहे. तर ते स्वच्छ निवडून घेतलेले आहे बघा मी. आता आपल्याला हे मूग थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तर मी छोटीवाली कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे मूग आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त भाजायचं नाही, तर भाजल्यामुळं या मुगाच्या आमटीला छान अशी टेस्ट येते बरं का. आणखी तर छान अशी थोडीशी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहे. तर अगदी साध्या पद्धतीनं माझी आई जेवण बनवते आणि अतिशय चविष्ट अशा भाज्यासुद्धा ती बनवत असते. तर आज सकाळी सकाळी असं वाटलं की आपण सुद्धा अशीच मुगाची आमटी बनवूया आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर नेहमीच पनीर, वांगं, बटाटं किंवा काजू मसाला वगैरे असले बरेच पदार्थ, बऱ्याच भाज्या आपण बनवत असतो किंवा खात असतो. पण कधीतरी साध्या पद्धतीचं सुद्धा जेवण बनवायला काही हरकत नाही. ते तितकंच चविष्टसुद्धा असतं बरं का. तर एक 2-3 मिनिटे फक्त हे मूग मी हलकेसे भाजून घेतले आहेत बघा. तर मूग मी भाजून घेतले बघा आणि आता ते स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेले आहेत, कारण की याच्यावरती जर काही घाण वगैरे असेल तर ती पाण्यासोबत निघून जाईल यासाठी मी हे मूग धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे शिजण्यासाठी टाकायचं आहे. तर मूग शिजण्यासाठी इथं मी पाणी कुकरमध्ये उकळून घेतलेलं आहे बघा. तर मी ही मूग जे आहे ते कुकरला शिजवून याची आमटी बनवणार आहे. तर हे बघा, मी हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर साधी पद्धत आहे, जशा पद्धतीनं आई बनवते तशा पद्धतीची आमटी आज मी दाखवते. तर हे मूग जे धुवून घेतलेले आहेत ते मी पाण्यामध्ये टाकून घेते. तर हे मूग मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता ही जी मिरची बारीक करून घेतलेली आहे बघा, ती सुद्धा आपल्याला ही मूग शिजतानाच टाकायचं आहे. थोडंसं पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते, म्हणजे हिरवी मिरची वगैरे जी लागलेली आहे भांड्याला तर ती सुद्धा निघून जाईल. तर या मिक्सरच्या भांड्यात सुद्धा मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी हे मूग शिजण्यासाठी टाकलेलं आहे. आता आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद याच्यासोबतच. तर मी एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा मी टाकून घेणार आहे. तर हे बघा, टोमॅटो मी या मुगासोबत टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी मऊ अशी ही मूग आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर ही मुगाची आमटी बनवताना मूग व्यवस्थित शिजलेले हवे, म्हणजे ती खूप छान लागते त्याची आमटी. अगदी मऊसूत असे आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहे. तर मी याला झाकण लावून घेते आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेते आणि छान अशी मूग आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. 4 ते 5 शिट्ट्या बघा मी या मूग शिजवण्यासाठी करून घेतलेल्या आहेत. तर मूग छान अशी शिजलेले आहे. तर आपल्याला हे थोडंसं चमच्याने असं घोटून घ्यायचे आहे डाळ. तरी ज्यावेळेस आपण फोडणीला देतो तर अगदी म्हणजे पातळ वगैरे अशी ही आमटी होत नाही मुगाची. छान अशी घोटून घ्यायची. त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला अगदी मऊ अशी शिजवून घ्यायची आहे म्हणून.
तर बघा चमच्याने मी व्यवस्थित हे घोटून घेते. तर अगदी मऊ अशी ही मूग जे आहे ते शिजलेले आहेत. तर आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायचं आहे. तर ज्वारीची भाकरी आणि सोबतच अशा पद्धतीची मुगाची आमटी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते बरं का. पण मला इंद्रायणी तांदळासोबत अशा पद्धतीनं आमटी खूप आवडते खायला. तर आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. तर कधीतरी काहीतरी साधं असं खायचं आहे, तर त्यावेळेस अशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही ही आमटी बनवू शकता का. तर फोडणी देण्यासाठी मी इथं लसूण घेतलेलं आहे, कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे बरं का. आता आपल्याला सुरुवातीला टाकायची आहे मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे, म्हणजे या आमटीला छान अशी फोडणी सुद्धा बसेल. अतिशय साध्या पद्धतीनं पण अतिशय चविष्ट अशी लागणारी आजची आपण मुगाची आमटी बनवतो. तर नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर मोहरी छान तडतडलेली आहे. आता मी टाकणार आहे जिरं. जिरं व्यवस्थित फुलू द्यायचे. लसूण टाकून घेऊया. कढीपत्त्याची पानं, थोडंसं चमच्याने मी हलवून घेते, म्हणजे लसूण जो आहे तो एकसारखा तेलामध्ये तळला जाईल. तर हलकासा गोल्डन होईपर्यंत हा लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचा, म्हणजे फोडणी छान बसते. आणि आता आपल्याला टाकायचे आहे आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती. तर थोडंसं मी कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे बघा. तेच पाणी मी या आमटीमध्ये टाकून घेणार आहे. तर खूप जास्त पातळ ही आमटी बनवायची नाही, थोडीशी घट्टसर असली की अगदी छान अशी लागते खायला. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि ही आमटी आपल्याला छान अशी उकळवून घ्यायची आहे. आणि गरम गरम ज्वारीच्या बाजरीच्या किंवा भातासोबत सुद्धा ही छान अशी मुगाची आमटी आपण खाऊ शकतो. अतिशय चविष्ट अशी आमटी आणि अगदी साध्या पद्धतीने बनवलेली. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा. तर ही मी व्यवस्थित उकळवून घेते. तर आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. वरून टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर ही बघा तयार आहे अगदी साध्या पद्धतीने बनवलेली मुगाची आमटी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही आमटी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.